नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन नावनोंदणी चालू झाली आहे. फक्त या बहिणींना येणार 9,000 रुपये. आणि जर का बहिणींनो तुम्हाला 9,000 पाहिजे असेल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. तर चला, पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जे नाही करून बघा, केंद्र सरकारच्या म्हणा, राज्य सरकारच्या म्हणा, ज्या काही विविध योजना आहे, महिलांसाठी असू द्या, पुरुषांसाठी असू द्या, की लाडका भाऊ वगैरे ज्या काही योजना आहे त्या सर्वप्रथम व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे सांगणार आहे. व्हिडिओ बनवल्याच्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल, त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर चला, आता आपण काय करूया, कोणताही वेळ न वाया घालवता सरळ आपल्या मेन मुद्द्याला हात घालूया की नवीन नावनोंदणी चालू झाली आहे, ती नावनोंदणी कशी करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये की 9,000 रुपये भेटणार आहे, ते कोणाला भेटणार आहे, कसे भेटणार आहे, तर त्या संदर्भात माहिती आता आपण बघूया. बघा, आता बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना चालू केलेली आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ते सांगायची गरज नाही आहे. भरपूर बहिणींनी आपल्या ऑनलाईन केलेलं आहे, भरपूर बहिणींनी ऑनलाईन केलेलं आहे आणि त्यांना जवळपास 6 हप्ते आपल्या बहिणींना इथे आतापर्यंत भेटलेले आहे. आता नवीन नावनोंदणी चालू झालेली आहे, चालू आहे. मग ती कुठं करायची, कशी करायची, या संदर्भात मी तुम्हाला पहिली माहिती सांगतो. बघा, नवीन नावनोंदणी चालू झालेली आहे, तर ही नावनोंदणी तुम्हाला कुठं करायची. आता ज्या बहिणींना इथं कसं आहे, आता बघा, ज्या बहिणींचं 21 वर्षाच्या आतमध्ये वय होतं, आता याची पात्रता काय, 21 ते 65 वर्षापर्यंत ज्या बहिणी आहेत आपल्या लाडक्या बहिणी, तर त्यांनाच इथे ऑनलाईन करता येत होतं, त्यांनाच या लाडक्या बहीण योजनेचा इथे लाभ घेता येत होता. ज्यावेळेस ते ज्यावेळेस ते ऑनलाईन करायचं चालू झालं त्यावेळेस. मग आता ज्या बहिणींचं त्यावेळेस 21 वर्ष वय पूर्ण नव्हतं, त्या बहिणीसुद्धा आता इथे अप्लाय करू शकणार आहे. मग त्या बहिणींनी काय करायचं आता, की तुम्हीसुद्धा इथे ऑनलाईन करायचं आहे. मग आता तुमचंसुद्धा नाव तुम्ही नोंदवायचं आहे. मग ते कोणाकडे नोंदवायचं, आता पूर्वी ॲप होत्या, आपल्याला ॲपच्या माध्यमातून तिथं ऑनलाईन करता येत होतं. तसेच माही सेवा केंद्र होते, त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला इथे ऑनलाईन करता येत होतं. पण आता ॲप आणि ते माही सेवा केंद्र आहे त्याचं सरकारने बंद करून टाकलं आहे, आपल्याला तिथे ऑनलाईन करता येणार नाही आहे. मग आता कोणाकडे आपलं नाव नोंदणी करायचं, जेणेकरून आपल्याला इथे पैसे भेटले पाहिजे, हा सरकारची हे योजनेचा आपल्याला लाभ भेटला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला आपले जे काही बघा आशा सेविका, म्हणजे आपण त्याला काय बोलतो सरळ साध्या भाषेमध्ये, म्हणजे अंगणवाडी सेविका, ज्या काय आहे आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे बालवाडीमधल्या त्या काही सेविका असतात, बालवाडीमधली मास्तरीणबाई, तिच्याकडे जायचं आहे. तिच्याकडे जाऊन आपले सर्व जे काय डॉक्युमेंट लागतात, TC वगैरे सगळं काय, राशन कार्ड वगैरे जे काय डॉक्युमेंट लागतात, तर ते डॉक्युमेंट त्या आपल्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. जेणेकरून तुम्हाला जमा केल्याच्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हल होणार. अप्रूव्हल झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये इथे पैसे येणार आहे, हे तर तुम्हाला माहिती असेल. आतापर्यंत बघा, एकंदरीत आता आपण किती इथे हप्ते आपल्याला भेटलेले आहे, तर एकंदरीत बघा आपल्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 6 हप्ते इथे मिळालेले आहे. आता काही बहिणींना आपल्या कमी मिळाले असं, काहीला 4,500 मिळाले, काहीला 7,500 मिळाले, काहीला 6,500 वगैरे, आणि काहीला आतापर्यंत 9,000 रुपये आलेले आहे. एकंदरीत बघा, शासनाच्या कोट्यामधून इथे 9 हप्ते काही बहिणींना म्हणजे 6 हप्ते म्हणजे 9,000 रुपये आपल्या बहिणींना इथे काही पडलेले आहे. पण काही बहिणींना 1,500 जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो काय भेटलेला नाही आहे. मग तो हप्ता कधी भेटणार आहे. बघा बहिणीनं, तुम्हाला तो 1,500चा हप्ता भेटेल. जर का तुम्हाला पूर्वी जर का हप्ते आले असेल तर तो सुद्धा भेटेल. त्याचा सर्वे चालू आहे, तो सर्वे पूर्ण झाला की तुम्हाला सुद्धा 1,500 रुपये येऊन जातील. त्याच्यामुळे काय काळजी करायचं काम नाही आहे, पैसे 100% येणार आहे. काय अडीअडचणी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. ओके, ठीक आहे. आता बघूया की फक्त या बहिणींना येणार आहे आता 9,000 रुपये. आता कुठल्या ज्या आपल्या बहिणी आहे की त्यांना 9,000 रुपये इथे मिळणार आहे. आता बघा, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्या बहिणींनी बघा आतापर्यंत ऑनलाईनच नव्हतं केलं आणि त्यांची वय पात्रता बसत होती, काय म्हणतो मी तुम्हाला काळजीपूर्वक ऐका. ज्या बहिणींना आतापर्यंत ऑनलाईन नव्हतं केलं, त्यांना माहीत नाही झालं म्हणा, काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होता, फॉर्म अप्रूव्हल झाला नाही म्हणा, फॉर्म रिजेक्ट झाला होता, डेट ऑफ बर्थ चुकीची होती, अशा विविध कारणामुळे
ज्या बहिणींनी वय बसत असून सुद्धा अप्लाय केलं आणि त्यांना पैसे भेटले नाही, त्या बहिणींना इथे 9,000 रुपये मिळणार आहे. पण त्यांनी काय करायचं की अंगणवाडी सेविका आहे यांच्याकडे जायचं आणि तिथे गेल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित आहे की नाही हे बघायचे. म्हणजे डॉक्युमेंट वगैरे द्यायचे परत रिन्युअल करण्यासाठी की बाबा हप्ता आला नाही आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल. आता भरपूर लोक बहिणी आहे की त्यांना एकही हप्ता भेटला नाही आहे. शेजारडी बाईने 6-6 हप्ते खाल्ले, या बाईला एकही आला नाही आहे. तुम्हाला अंगणवाडी सेविका गाठायची आहे, तिला सांगायचं आहे की माझ्या फॉर्मची स्थिती बघ, माझा फॉर्म कुठपर्यंत आहे ती तिला सांगायचं आहे. तिथं त्या बहिणींना इथे 9,000 रुपये इथे भेटणार आहे. म्हणजे 6-6 हप्ते एकत्रित त्या बहिणींच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे, ज्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्यांना. आता बघा तिसरा मुद्दा म्हणजे की सर्व बहिणींनी हे काम करा 9,000 पाहिजे असेल तर बघा कोणत्या बहिणींनी, तर सर्वची सर्व आपल्याला इथे म्हणता येणार नाही याच्यामध्ये. तर कुठल्या बहिणीने हे काम करायचं आहे, तर ज्यांना 9,000 रुपये पाहिजे असेल, ज्यांना 6 हप्ते एकंदरीत पाहिजे असेल, तर त्या बहिणींनी ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता भेटला नाही आहे तर त्या बहिणींनी आता काय करायचं आहे, जर ऑनलाईन नसेल केलं तर ऑनलाईन करून घ्यायचं आहे. आणि ऑनलाईन केलं असेल, फॉर्म रिजेक्ट झाला असेल, फॉर्म इथे तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे चुकल्यामुळे रिजेक्ट केला असेल, बँकेचा प्रॉब्लेम असेल, तर त्या बहिणींनी सुद्धा इथे अंगणवाडी सेविका यांना भेटायचं आहे, तिथे बघायचं आहे, तिथे जायचं आहे, त्यांना बोलायचं आहे की माझा फॉर्मची स्थिती काय आहे सध्याचा, मला सांगा की त्रुटीमध्ये आला तर कुठली त्रुटी आहे. काहींची बँक खात्याची त्रुटी असते, आधार कार्ड अपडेट नसतं केलेलं, काहींचा डेट ऑफ बर्थ चुकीची असते, काहींचा TCवरती इथे काहीतरी मिस्टेक झालेली असते बाय चान्स म्हणून घ्या. त्यामुळे यांना आपल्या काही बहिणींना हप्ते मिळालेले नाही आहे. त्यामुळे एकंदरीत अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे. तिथे तुम्हाला अंगणवाडी सेविका तुमचा युजर ID पासवर्ड वगैरे टाकून सगळं काय फॉर्मची स्थिती बघल आणि तुम्हाला सांगेल की ताईंनो तुमच्या फॉर्मची सध्याच्याला स्थिती काय आहे. बघा लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिलापर्यंत इथे लाभ पोहोचणार आहे. आणि आता लवकरच या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 1,500 रुपयाची रक्कम ही 2,100 रुपये होणार आहे. मंथली 2,100 रुपये भेटणार आहे. सरकारचा अत्यंत उत्तम असा निर्णय हा सरकार आपल्यासाठी, आपल्या बहिणींसाठी घेणार आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही आहे. पैसा आला नसलं टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, चिंतेत राहू नका. शेजारणीला आले, मला नाही आले, मी काय करू, जीव देऊ का माय, असं काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही सरळ काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खाली आहे, कमेंट करा. त्याच्यावरती मी तुम्हाला सोल्युशन देतो, त्याच्यावरती एक व्हिडिओ आणतो, तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन करण्याचं काम मी करत राहणार आहे. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. प्रत्येक बहिणीला पैसे भेटणार आहे. मी काय म्हणतोय, प्रत्येक बहिणीला पैसे भेटणार आहे. हक्काचे पैसे आहे. सरकारने आपल्यासाठी योजना आणली आहे. प्रत्येक गोरगरिबांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे. त्याच्यामुळे काही जरी त्रुटी आली असेल, काय आला असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला तुमची अंगणवाडी सेविका भाव देत नसेल, विचारत नसेल, समजून देत नसेल, समजून सांगत नसेल, कमेंट करा, त्याच्यावरती सोल्युशन सांगतो. ठीक आहे. तर आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल. तर धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल. परत एकदा जाता सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की केंद्र सरकार, राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्या योजना मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करणं काळाची गरज आहे. ठीक आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू आणि काळजीपूर्वक बघितला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.